11 ऑगस्ट 2025 पासून शासकीय इमारत प्रांतसाहेब यांच्या कार्यालयासमोर भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं हॉलिस्टिक हिलिंग सेंटर हे बेकायदेशीरपणे चालू आहे। त्यामधले औषध उपचार चुकीच्या पद्धतीने चालू आहेत आणि सदरचा जो बोगस डॉक्टर आहे त्यांनी कराडच्या महिलांची बदनामी केली। त्या बाबतीत मी स्वतः व माझे सहकारी संजय कांबळे असतील, राजेंद्र कांबळे असतील, विकास असतील, मस्के असतील आणि आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी 11 तारखेपासून 15 ऑगस्ट असल्यामुळे आम्ही सदरचं आंदोलन स्थगिती केलं होतं आणि त्या अनुषंगानं परत पुन्हा भीमशक्ती सामाजिक कार्यालय बुधवारपेठ कराड या ठिकाणी 19 ऑगस्टपासून पुन्हा त्या ठिय्या आंदोलन चालू केलं होतं। परंतु आज सातारा जिल्हा चिकित्सा यांचं पत्र मिळालं की सदरचं जे हॉस्पिटलचं जे प्रमाणपत्र आहे त्यांनी अपिलामध्ये मुंबई या ठिकाणी आरोग्य या ठिकाणी त्यांनी दाखल केलेलं आहे आणि मुळात जो डॉक्टर आहे त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्यामुळं त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल अशा अनुषंगाचं आज मला पत्र मिळाल्यामुळं मी आज या ठिकाणी सर्व महसूल असेल, पोलीस प्रशासन असेल, आरोग्य विभाग असेल त्यांना या ठिकाणी बोलवून आंदोलन स्थगिती केलं म्हणजे आंदोलन संपलं असं नाही। भीमशक्ती सामाजिक संघटना पूर्णपणे ते सदरचं हॉस्पिटल पूर्णपणे बंद होईपर्यंत सध्या परिस्थितीला तर ते आंदोलन हॉस्पिटल बंद आहे। त्या ठिकाणी केलेल्या त्या राजेश मारुती शिंदे ज्याने जे कृत्य केले त्याला प्रायश्चित्त मिळावं। त्यामध्ये काही लोक बदनाम करत असतील पण 100 लोक पाठीवरती थाप टाकत असतील, कारण ज्यांना ह्या गोष्टीचं महत्त्व कळलेलं आहे ती लोक 100% माझ्या पाठीशीच असणार आहेत। परंतु जे राजेश मारुती शिंदे आहेत त्यांनीसुद्धा त्यांचा विचार करून सर्व गोष्टी पूर्णपणे बंद कराव्यात एवढीच या ठिकाणी मी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो। अन्यथा मंत्रालयामध्ये अपील केलं म्हणजे तुम्ही जिंकला किंवा तुमचं प्रमाणपत्र सुरू होईल ही शक्य नाही, कारण भीमशक्ती सामाजिक संघटना फक्त सातारा जिल्ह्यामध्ये ते आंदोलन करत्या। उद्या भविष्यात पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या विषयावरती आंदोलन उभा केलं जाईल एवढंच या ठिकाणी सांगतो। थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान।